कालच्या प्रकरणाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे. मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्याने माफी एकदा तरी मागितली आहे का? त्याने माफी मागायला पाहिजे. मी परत सांगतो, या राज्यातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. या सरकारला जाब विचारायला पाहिजे. विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरायला पाहिजे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता तेव्हा सरकारने योग्य पाऊल उचललं. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. काल मिसिंग लिंक त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले, म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली. लोकांची मागितली ना. कालच्या प्रकरणाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे. मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्याने माफी एकदा तरी मागितली आहे का? त्याने माफी मागायला पाहिजे. त्यांच्या अपयशाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे. त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील. त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला आहे का? की तिने आता बहिणीने तोंडबंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो. हे या राज्यामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. मी परत सांगतो, या राज्यातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. या सरकारला जाब विचारायला पाहिजे. विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरायला पाहिजे. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही, दुर्दैवानं म्हणावंसं वाटतंय. फक्त पैशाचा माज, पैशाची मस्ती आणि सत्ता या बळावर राज्य चाललं. 4 वर्षाच्या मुलीवर नराधम कायद्याचा धाक नसल्यामुळे अत्याचार करू शकतो, लक्षात घ्या. आणि याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार आणि राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत. बंड करून देखील लाठीचार्ज झाल्याचा आरोप आहे. तरी नाही, बंड लाठीचार्ज केला ना ग्रामस्थावर, जनतेवर सरकारनं, पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. तुमचा कायद्याचा धाक हा सामान्य जनतेला तुम्ही दाखवता. ज्यांच्यावर तुम्ही लाठीमार केला त्या जनतेचा काय दोष आहे? ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावरती उतरले कारण सरकार नालायक आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर होऊ शकतो. पुन्हा अशा नराधमाचं आंदोलन केलं, त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. ग्रामस्थांनी सुद्धा असं म्हटलं की त्या आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला तात्काळ फाशी द्या, अशा प्रकारची. खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. आरोपीला काय? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता तेव्हा सरकारने योग्य पाऊल उचललं. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे.